कधी-कधी टीकेला उत्तर शब्दांनी दिलं जात नाही. ते दिलं जातं मैदानात आणि ज्याने हा संपला असं म्हटलं होतं, त्यांना चितपट करून दाखवायचं असेल, तर त्यासाठी लागते जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अशीच एक प्रेरणादायी कहाणी पुन्हा एकदा समोर आली आहे. टीका, अपयश, आर्थिक अडचणी आणि मानसिक खच यावर मात करत एका मल्लाने दमदार पुनरागमन केलं आहे आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या 68व्या पर्वात वाघोलीच्या मैदानात एक असा क्षण पाहायला मिळाला ज्याने अनेकांना थक्क केलं. दुहेरी किताब पटकावत हर्षवर्धन सादगीर याने जोरदार कमबॅक करत पुन्हा एकदा सिद्ध केलं की खरा पैलवान कधीच संपत नाही. तो पुन्हा उभा राहतो. हर्षवर्धन सदगीर याचा प्रवास हा केवळ क्रीडा क्षेत्रातील यशाची कहाणी नाही, तर संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी प्रवास आहे. ते अशा गावातून आले आहेत जिथे मूलभूत सुविधाही नव्हत्या. स्वतः सदगीर सांगतात, "मी अशा गावातून आलोय जिथे लाईट नव्हती, बसची सोय नव्हती." म्हणजे एखादी साध्या अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर अत्यंत कठीण परिस्थितीतून हा मल्ल घडला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई-वडिलांना कुस्तीबद्दल विशेष माहिती नव्हती. मात्र आजोबा काही वेळा कुस्ती खेळायचे आणि कुटुंबियांना त्यांच्या आवडीला विरोध केला नाही. वडिलांना त्यांना गावातील तालमीत पाठवलं आणि तिथूनच या प्रवासाची खरी सुरुवात झाली. कुस्ती करायची असेल तर एकच नाव समोर येत होतं, काका पवारांची तालीम. सुरुवातीला भीती होती, दडपण होतं. आपल्याला जमेल का? असा प्रश्न होता. पण हळू सराव वाढत गेला, आत्मविश्वास वाढत गेला आणि मेहनतीचं रूपांतर यशात होऊ लागलं. कुस्ती खेळून जे काही पैसे मिळायचे त्यातूनच आहार करायचा आणि घरालाही हातभार लावायचा. इतक्या कठीण परिस्थितीत हा प्रवास सुरू होता. काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव, शिस्त आणि आहार यावर विशेष लक्ष दिलं गेलं. सदगीर सांगतात, की त्यांच्या गुरूंनी त्यांच्यातील गुण ओळखले आणि त्यांना योग्य दिशा दिली. 2017 पासून त्यांच्या मेहनतीचा परिणाम दिसू लागले. तेव्हाच त्यांना वाटू लागलं, की आपण मोठं काही करू शकतो आणि अखेर 2020 मध्ये त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. मात्र यश मिळाल्यानंतरही संघर्ष संपला नाही. 2020 मध्ये महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. अनेक मोठ्या नेत्यांना भेटले, पण नोकरी मिळाली नाही. आर्थिक अडचणी पुन्हा डोकं वर काढू लागल्या. काही लोकांनी तर "तू आता पैलवान राहिला नाहीस" असं म्हणत त्याची खिल्ली उडवली. या सगळ्या परिस्थितीमुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. अशी कबुली स्वतः हर्षवर्धन सदगीर यांनी दिली आहे. पण खरा खेळाडू पराभवाने संपत नाही. तो पुन्हा तयारी करतो आणि त्याच जिद्दीच्या जोरावर वाघोलीत झालेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने दमदार पुनरागमन केलं. अंतिम लढतीत त्यांच्यासमोर तालमीतलेच मल्ल महेंद्र गायकवाड होता. ही लढत अत्यंत चुरशीची झाली. पण अखेर सदगीर यांनी प्रतिस्पर्ध्याला पाडत पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचा गदा पटकावली आणि अखेर किताब जिंकत स्वतःची ताकद दाखवून दिली. विजयानंतर त्यांनी सरकारबद्दल नाराजीही व्यक्त केली. "आता मला तुमची नोकरी नको. मी स्वतःला सिद्ध केलं आहे." अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. हा केवळ विजय नव्हता, तर टीका करणाऱ्यांना दिलेला ठोस उत्तर होतं. आता त्यांची नजर आणखी मोठ्या लक्ष्यावर आहे. अनेकदा महाराष्ट्रातील खेळाडू महाराष्ट्र केसरीपर्यंतच मर्यादित राहतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो. यावर उत्तर देताना सदगीर म्हणाले, "ती आता हिंद केसरीसाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर त्यांचा उद्देश ऑलिम्पिकमध्ये देशासाठी खेळण्याचा आहे." एक छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास, आर्थिक अडचणी, टीका, मानसिक संघर्ष आणि त्यातून पुन्हा उभा राहत मिळालेला यश. हर्षवर्धन सदगीर याची कहाणी ही केवळ एक पैलवानाची गोष्ट नाही, तर हार न मानणाऱ्या जिद्दीची प्रेरणादायी कथा आहे. टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी मैदान निवडलं आणि मैदानातच त्यांनी इतिहास घडवून दाखवला. आता त्यांच्या पुढच्या लक्ष्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ऑलिम्पिकपर्यंत त्यांची झेप पोहोचते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.